सकाळ सकाळी मस्त कांड झाला माझ्या हातातून. कॉफीचा ग्लास पूर्ण सांडला. आवाज सुन, खोखला है। आता वही तो बोल रहा था मैं. कब से बोल रहा है मैं तेरे को, नशा वशा करता है क्या? 7 वाजले, 7 घरी यायला 7 वाजले. विचार करा काय स्ट्रगल आहे ट्रॅव्हलिंगला, काय स्ट्रगल आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता मी चाललोय जिमला ॲज युजल सकाळ सकाळी उठून, कारण की माझं कॉलेज चालू आहे, म्हणजे माझे पेपर चालू आहेत, म्हणून मी सकाळी 3 दिवस चालू लवकर उठतो. तसा आजचा दुसराच दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे. 3 दिवस मी लगातार लवकर उठणार आहे कॉलेजला जायला. जाऊ आलंच आले, पटापट कॉफी पिऊ, केला खाऊ आणि जिमला जाऊ. आणि आज बाईक आहे, कारण की दादा गाडी घेऊन गेला वाटते. चावी तर इथंच दिसते मला. खूप सो गाडी घेऊन गेला आहे, बाईकवर पटापट जाऊन येऊ शकतो. सकाळ सकाळी मस्त कांड झाला माझ्या हातातून. कॉफीचा ग्लास पूर्ण सांडला. काय फालतू गेली, खाली फुकट साफ करायचा टाइमपास. एवढी कॉफी वाचली, एवढी. नशीब जिबेला तरी लागल. फटाफट चाकतो, पीत पण नाही, चाकतो आणि जातो. तर जिमवरून येऊन मी लगेच आंघोळ बिंगोळ केली, कारण की आज मला उशीर नव्हता करायचा. तसं पण आता उशीर नाही आला, जरा जास्तीच लवकर झाला, टाईम जरा फास्ट फॉरवर्ड झाला. आता मी मला नाश्त्याला अंडा करतो. अंडा आणि पाव आहे, पप्पानी पाव आणले सकाळ सकाळी. अंडा आणि बुर्जी करू का ऑमलेट करू काही समजत नाही, मग काहीतरी करतो. आणि मग खाऊन मग थोडा वेळ बसीन, अर्धा तास, मग कॉलेजला जा. तर मेडिकल बोलणार होतो कॉलेजला जा. आणि आता मी लेग्स मारतो, तर मला काही वाटत नाही. म्हणजे आधी स्टार्टिंगला 2 वेळा मारलं तेव्हा मला थोडा त्रास झाला, आता काही वाटतच नाही किती पण मारलं तरी. तर नाश्ता रेडी केला मी. मला 1 अंडा, 1 नाही 2 अंडा, मोठा वाटत असेल ना तुम्हाला, 2 अंडा आणि 4 ये हावरी खाऊन पण नाही देत गपचूप. तर आता मी तयारी केली नाश्ता करून, मस्तपैकी टी शर्ट बिशर्ट बदलला, कालचा घातलाय, धुतला नाही, कारण की रोज रोज धुवून सुकला तर पाहिजे कपडा, म्हणून मी पटापट चेंज केला. हळूहळू आया बसले, हळूहळू मला वाटतं सोप्यावर बसेल, मग बेडरूम मध्ये जा. वड्या पण आता डायरेक्ट कॉलेजवर गेल्यावर तुमच्याशी भेटतो, कारण की मला ट्रॅव्हल किती करायला तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला या गाडीचा एक सीन सांगतो. आत्ताशी मी चेक केला, इथं काय लिहिलं ऑटोमॅटिक. ही कुठला ऑटोमॅटिक आहे? तो गेअर कसा काय आला ऑटोमॅटिक गाडीमध्ये? तेरा सोचने का स्टाइल बहुत अच्छा था. मतलब मैं इसलिए नहीं बोल रहा था क्योंकि ताकि इन लोग बोल पाए, ये बाकी बच्चे लोग. बाकी मतलब सोच अच्छा लेता है, पर तू बोल नहीं पाता है, वही तेरा तकलीफ है ना. इससे तो सब परेशान है भाई. एक बार पता है ये क्या है, ये इतने कांच के लिए बाकी हवा अभी अभी सुधर गया है क्या? मला सांगते इथपर्यंत ही पूर्ण बीप करना पडेगा अभी. आवाज सुन, आवाज सुन, खोखला है. आता वही तो बोल रहा था मैं. कब से बोल रहा है मैं तेरे को, नशा वशा करता है क्या? हाँ पता था मैं. कॉलेज से इतना दूर आते नशा करने के लिए. ये तो मैं डालूंगा ही नहीं, तू कुछ भी बोल ले. डालना तो मेरे हाथ में. हाँ. आत्ता आलो कॉलेजवरून घरी. आई शपथ, आज एवढा टाइम झाला ना, 7 वाजल्यात. तुम्हाला दाखवू, 7 वाजले, 7 घरी यायला 7 वाजले. विचार करा काय स्ट्रगल आहे ट्रॅव्हलिंगला, काय स्ट्रगल आहे. सरांनी सोडला 4:30ला, 4:30ला सोडला. विचार करा 7 वाजता मी घरी आलो, किती टाइम लागला असेल. आता मी जेवून लगेच मेडिकलला यायचे, तरी मी मेडिकलवाल्या दादाला कॉल करून सांगायला आता थोडा उशीर होला, अजून जरा जास्ती, कारण की लेट आलोय. पटापट फ्रेश होतो, मग जेवतो. तर जेवून घेऊन झाला माझा. मम्मीने मस्त कोलबी आणि रस्सा केलेला. हो चांगला दिसून. आमच्या मांजरीने आज कांड केला. मम्मीने मावरा आणलेला बाजारांची, ती या कट्ट्यावर चढून पिशवींच्या 2 गोट्या खाल्या. माझ्या वाटणीला 2 गोट्या कमी आल्या ना, ती पण अशी आराम का माझ्याच वाटणीच्या त्या 2 गोट्या काय केल्या. दाखवते चम्मच, यो पण चम्मच आणते. मॅरिनेशनला नको. आम्ही एक नवीन सिस्टम मागवलं, तुम्हाला दाखवतो. ग्रिलर आहे, एकदम खोलून दाखवतो. यो काढ आतमध्ये त्यावेळी ब्लोअर पण दिले.
एकदम कॉम्पॅक्ट मध्ये एकदम कडक काम आहे. यो ब्लोवर आहे. दर ब्लोवर चालू लागला. हो माय गॉड. एक या पण दिले. स्टिक बघ एवढ्या दिल्या. 1 2 3 4 5 10 स्टिक. त्या कामाचं नाही बारके. यो कामाचा आहे. यो मेन कामाचा आहे. तू बटर लावला आपल्याला काम येईल. याची व्हिडिओ तुम्हाला परवा दिसेल. परवा शनिवारी. हा सॅटर्डेला दिसेल यूज करताना व्हिडिओ. हा मग बरोबर बोललो ना. ही व्हिडिओ उद्या येईल. मग त्यांना उद्या समजेल का ही व्हिडिओ परवा येईल हिची कामाची. समजला. परवा तुला जर लवकर येत आहे ना बरोबर आहे. साखरपुडा आहे ते बघ खोटा आटला सर. हे बघा स्टेप पण शिकलो. बस मग तो ठीक आहे. पैसे गाडी बिडी करून देऊ का तुला? ओला बिला करून देऊ का? हा नाही मग जा तू. असं जा तू. नाही अरे जा अरे जा. सुट्टी ऐशी तर तुला शनिवारी पण सुट्टी बनत नाही तुझी. कालकनाची सुट्टी मारली. रेस्ट डे होता. तर आता जेवण बिवून डायरेक्ट मी घरून मेडिकलवर आलो. आणि मेडिकलवर आल्याला मला कामचं होता. बिलं लावायची होती. सामान पण नाही लावायचा. तो बिलं आणि सामान मी आज जरा साईडला ठेवलं. कारण की उद्या माझं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलची जर्नलच कम्प्लीट नाही. 3 एक्सपेरिमेंट बाकी होतं. आणि झालं पण 3 एक्सपेरिमेंट मी पटापट लिहिलं. पण आता एक्सपेरिमेंट लिहिलं. आत्ता जरा बरं वाटते का उद्या प्रॅक्टिकलला आरामात टाकून जाऊ शकतो. आणि हा सामान लावून घेतो. ही वाली पिशवी आणि थोडंसं बिलं तिथं ठेवल्यात. बस एवढा लावून मी आता फ्री. उद्यापासून मग टेन्शन नाही. उद्या लागतं प्रॅक्टिकल एक्झाम आहे. तर मेडिकलवरून घरी आलो आणि आज जेवायला काय बनवले मम्मीने तुम्हाला दाखवतो. ही बुर्जी. मला मच्छी नाही आवडत. नशीब मम्मीने आता बुर्जी बनवली. मला वाटलं मच्छी असेल तर मी खाल्लात नसता. आणि ही कोलबी बनवली. कोलबी कशी बनवली? मी पहिलेला अशी कोलबी बघतो आमच्या घरात. तेल जास्ती आहे पण मी ग्रेव्हीच खान. तेल कैसा काय जास्ती पर लावला? यो काय तेल नाही मग काय यो. जेवण बिवून झाला आणि असा होता आजचा माझा दिवस. आणि एवढाच शूट केला. आता उद्या पण लास्ट पेपर आहे माझा. लास्ट प्रॅक्टिकल एक्झाम. उद्याची कशी जाते बघू. दोन्ही तर एकदम चांगले गेले. ठीकठाक नाही. जाम चांगलं गेलं. बिना अभ्यास करता पण असे पेपर जातात म्हणजे जाम चांगली गोष्ट आहे. तर हा ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनल नवीन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि झोपा.